शुभ दिवस. वेळेला चहा हवा असतो. वेळेला चहा हवा असतो, पण चहाला वेळ नसते. हे जरी खरं असलं तरी चहा पिण्याचे दुष्परिणाम काय आहेत याची आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. तर चहा जास्त उकळलेला जास्त उकळलेला चहा पिल्यानं काय होतं, तर चहामध्ये असणारे विषारी घटक, उदाहरणार्थ टॅनिन आणि कॅफिन हे विषारी घटक आहेत. यामुळे काय होतं, मेंदूवर दुष्परिणाम होतात. हे घटक मेंदूवर दुष्परिणाम करतात. त्यामुळं जास्त उकळलेला चहा पिणं हे हानिकारक आहे. आता मेंदूवर दुष्परिणाम करतात म्हणजे काय, तर नैराश्य, निद्रानाश, चिंता यासारखे आजार उद्भवतात चहा पिल्याने. जास्त चहा उकळलेला पिल्यामुळं. तेव्हा जास्त उकळलेला चहा पिऊ नका कृपया. तसेच जास्त प्रमाणात चहा पिल्यानं काय होतं बघा, चिंता, तणाव, अस्वस्थता आणि मेंदूच्या समस्या निर्माण होतात. म्हणून जास्त उकळलेला चहा सेवन करू नका. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तसेच रिकाम्या पोटी चहा कधीही घ्यायचा नाही. रिकाम्या पोटी चहा कधीही प्यायचा नाही. कारण बरेच लोक उपाशी पोटी रिकाम्या पोटी चहा घेतात. पण याचे दुष्परिणाम जर म्हटलं तर चिडचिडपणा वाढतो, ऍसिडिटी आम्लपित्त होते, पोटाच्या तक्रारी जाणवतात म्हणजे अपचन होते, गॅसेस होतात, बद्धकोष्ठता जाणवते, मळमळ होते आणि त्याचेच पुन्हा रूपांतर मूळव्याधीमध्ये होते. कारण याच्यामध्ये चहा पिल्याने उष्णता वाढत असते. तेव्हा उपाशी पोटी, रिकाम्या पोटी कधीही चहा घेऊ नका. उकळलेला चहा अजिबात घेऊ नका, नाहीतर मग गंभीर समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ आम्लपित्त, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता, मळमळ वगैरे. आणि त्याच्या पुढे जाऊन पुन्हा मूळव्याधीचा त्रास होतो. तेव्हा रिकाम्या पोटी चहा कधी घेऊ नका, एक नम्रतेची विनंती माझी. पचनाच्या तक्रारी सुद्धा यामुळे होतात बघा. पचनाच्या तक्रारी सुद्धा उद्भवतात. म्हणून रिकाम्या पोटी उकळलेला चहा घेऊ नका. चहा पिवा, चहा प्या, पण कमी उकळलेला चहा घेणे अत्यंत चांगले. चहा पिणे एक अमृत आहे, पण कसा कमी उकळलेला असावा. बराच वेळ चहा केलेला नसावा, कारण त्यामध्ये हे विषारी घटक चहामध्ये उतरले असतात. त्यामुळे बराच वेळ करून ठेवलेला चहा हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, हे लक्षात ठेवा. चहा प्यायचाच असेल तर ताजा करून प्या किंवा बनवून घ्या, हे चांगलं आहे. तेव्हा उकळलेला चहा पिणं हे शरीरासाठी हानिकारक आहे. मित्रांनो, चहा पिण्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. म्हणून उकळलेला चहा अजिबात घेऊ नका. बराच वेळ केलेला चहा अजिबात घेऊ नका. तेव्हा उकळलेला चहा पिल्यानं काय होतं, त्यातील कॅफिन आणि टॅनिन हे दुष्परिणाम मेंदूवर होतात. त्याच्यामुळे निद्रानाश होतो, चिंता निर्माण होतात, नैराश्य येते, तणाव येतो, अस्वस्थता जाणवते, मेंदूचे आजार निर्माण होतात. रिकाम्या पोटी तर चहा अजिबात घेऊ नका. आम्लपित्त, पचन, गॅसेस, बद्धकोष्ठता, मळमळ आणि पचनाच्या तक्रारी होतात. त्यामुळे कमी उकळलेला चहा घ्या. कमी उकळलेला चहा घेणं हे चांगलं.
तेव्हा चहाचे दुष्परिणाम काय असतात हे आपल्याला माहित पडलेच असेल. तेव्हा काळजी घ्या, पण काळजी करू नका. या टिप तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की उपयोगी पडतील ही आशा करतो मी. कारण बरेच लोक चहाचे प्रिय आहेत आणि चहाचे व्यसन हे घातक असतं हे तुम्हाला आता समजले असलंच. त्यामुळं चहाला वेळ नसतो. चहाला वेळ नसतो. चहा पिण्याला वेळ नसतो. पण चहा वेळेवर असायला हवा. वेळेवर चहा असायला हवा. आणि वेळेवर चहा घेतल्याने तुमचे मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहते. एवढेच सांगतो. हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला? एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. आणि व्हिडिओ इतरांना कृपया शेअर करत राहा. धन्यवाद.